कार्यकर्ता मेळाव्यामध्ये राज ठाकरे बोलतायत आणि अॅट्रॉसिटी कायदा रद्द केला जावा अशी मागणीही त्यांनी केलेली आहे। अॅट्रॉसिटीचा जर का गैरवापर केला जात असेल तर हा अॅट्रॉसिटी कायदा तातडीने रद्द करावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे। थेट जाऊयात या कार्यक्रमामध्ये। जमलेल्या माझ्या सर्व पदाधिकारी बांधवांना आणि थोडासा वेळ लागला एवढा मोठा कारण आज सगळ्या महाराष्ट्रात सगळ्यांना बोलवलं होतं, पदाधिकाऱ्यांना फक्त। त्यातल्या आज बराचसा हायवे जॅम आहे आणि रेल्वेही अडकलेली आहे, त्याच्यामुळे अनेक लोक आपले मराठवाड्यातले वगैरे अजूनही आलेले नाही आहेत। विदर्भातले काही जण अजून पोचायचे, पश्चिम महाराष्ट्रातले पण यायचे। म्हटलं आता तुम्ही आलेला आहात, बाकीचं नंतर त्यांच्याशी नंतर बोलेन मी। आता जर समजा ट्रेन लागली तर येतील, बसतील। आज करता निवडणुका ज्या येणार आहेत पुढे, त्या पुढे येणाऱ्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये म्हणून तुम्हाला आज इथे मी बैठक बोलवली। जवळपास 216 पंचायत समित्या, 148 जिल्हा परिषदा, 10 महानगरपालिका, 213 नगर परिषदा आणि नगर पंचायती, एवढ्या सगळ्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये आहेत। साधारणपणे नोव्हेंबर पासून या सगळ्या गोष्टींचे वारे सुरू होतील। वारे काय, निवडणुका सुरू होतील। कारण आपल्या देशात दुसरा धंदा नाही निवडणुका सोडल्या तर। ही गेली किती आली, ती गेली किती आली, ती गेली किती आली, चालूच राहतं, सारखं चालू राहतं। मगाशी आमचे पत्रकार बांधव इथे आलेले आहेत। आज मला निरोपाला राजसाहेबांना सांगायला जरा लवकर सुरू करायला, कारण अजून शरद पवार साहेबांची प्रेस कॉन्फरन्स पडेल। मी म्हटलं ज्याला थांबायचं थांबू देत, ज्याला जायचं ते जाऊ देत। मसाला कुठे मिळेल तेवढा विचार करा पहिला। आज जरी या निवडणुकांच्या संदर्भात जरी मला तुम्हाला आपल्याशी बोलायचं होतं, तरी बरेच दिवस झाले त्या कुठे गेलो होतो, पाथर्डी नाही, कोपर्डीला गेल्यापासून मी त्याच्यानंतर आपलं काही फारसं गाठभेट झाली नाही। झाली ती वर्तमानपत्र आणि चॅनलवरूनच। कोपर्डीच्या त्या भेटीनंतर मी तिथे भेटलो, त्या कुटुंबाला भेटलो जिथे तो बलात्कार झाला होता। त्या मुलीवरती बिचारी गेली ती। आणि तिथे मला अनेक तिथले गावकरी मला भेटले, त्यांनी त्यांच्या व्यथा सांगितल्या, काय काय गोष्टी होतात ते सांगितलं। आणि मग मी त्यावेळेला एक म्हटलं होतं की त्यांनी विषय काढला होता अॅट्रॉसिटीचा। आणि अॅट्रॉसिटीचा जर समजा उपयोग म्हणण्यापेक्षा त्याचा दुरुपयोग जर समजा जास्ती होत असेल तर मला असं वाटतं की हा कायद्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे। हा कायदा बाजूला करून परत काहीतरी नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे। पण हा आत्ताचा अॅट्रॉसिटीचा जर समजा लोक त्याचे गैरफायदे घेत असतील तर हा बंद केला पाहिजे। आणि अनेक ठिकाणी हे गैरफायदे जास्ती दिसत आहेत। मध्यंतरी एका ठिकाणी आम्ही त्याच्याही अगोदर एका ठिकाणी गेलो होतो, तिथे पण असाच प्रकार झाला होता, खून झाला होता। मी जाऊन त्याला भेटलो तिथे वगैरे। त्या दरम्यान जवळपास तिथले घराघरात बाहेर काढून 100 पोरांना पोलिसांनी मारले। हा अॅट्रॉसिटीचा असाच काहीतरी विषय होता आणि खून झाला होता.
बाहेर काढून काढून मारले आणि नंतर कळलं की त्या पोरांचा काही संबंध नव्हता. जो खून झाला होता त्या घरातल्याच व्यक्तीने त्याचा खून केला होता. आता जर समजा अशा प्रकारचे मुळात पहिल्यांदा जातीनिहाय धर्मानिहाय कायदे हवेत कशाला? आरक्षणाच्या बाबतीत पण माझं तेच म्हणणं आहे. आरक्षण ही आर्थिकदृष्ट्याच दिली गेली पाहिजे. जे गरीब आहेत तिथेच आरक्षण दिली गेली पाहिजेत. जातीच्या नावावरती आरक्षण कसली? अॅट्रॉसिटी बद्दल बोलल्यावरती माझ्या विरोधात मोर्चे निघाले, माझ्या विरोधात केवढी स्टेटमेंट्स. मी बोलल्यानंतर आत्ता काल परवाकडे शरद पवार साहेब बोलले. सगळे चिडीचूप, कोणी बोलायला तयार नाही. त्यांच्या विरोधात बोलावं की न बोलावं हा माझा विषय नाहीये. पण सध्या काय चाललंय? राज ठाकरे बोलला ना काही, झोडा. वर्तमानपत्रातनं झोडा, चॅनलवरनं झोडा. मी काल बोललो ना ठाण्याला दहीहंडीचा विषय मी समजा बोललो की नाही झाली पाहिजे, दहीहंडी झालीच पाहिजे आणि झालीच पाहिजे. केवढं त्याच्या विरोधात, केवढे लेख काय त्याच्यावरती, अग्रलेख काय, केवढ्या गोष्टी त्याच्यावरती सुरू झाल्या. मग त्या दिवशी नरेंद्र मोदी बोलले एक डायलॉग बोलले. डायलॉग हिंदी पिक्चर मध्ये कसे असतात, तो काय असतं ना पूर्वी असं नाही का, बुलडोजर आपको अगर घुमाना है तो मेरे ऊपर से करो, झोपड़े तोड़ने नहीं दूंगा वगैरे असंच ना पूर्वी. गोळ्या मारायच्या असतील पहिली गोळी मला मारा, पण दलितांवरती अन्याय करू नका. लगेच दुसऱ्या दिवशी सगळे आमची वर्तमानपत्र भडभडवून देतात. नरेंद्र मोदींचं भावनिक आव्हान. भावनिक उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी केलेलं ते स्टेटमेंट होतं, तिथे भावनिक आव्हान. आणि आम्ही साधं दहीहंडी करा म्हटलं. राजकारण आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करतात. वा रे वा. आता ही लोक ठरवणार सगळ्या गोष्टी. आता तुम्ही काय झोडा नाही तर काय करा, मला काय फरकच पडत नाही या गोष्टींचा. मला जे करायचंय महाराष्ट्राच्या हिताचं ते निश्चित करणं. तुम्ही किती टीका करा, काही करा, मी जे बोलतोय ना आता हे सगळं सांगतोय ना, नंतर पटेल, सगळ्यांना पटेल. कोणी भूमिका घ्यायला तयार होत नाही, कोणी काही बोलायला तयार होत नाही. तुमचं सगळ्यांचं अस्तित्व खरं संपवण्याचं हे सगळी कारस्थानं सुरू आहेत. हे सगळे मराठी हिंदू सण जेवढे आहेत ना, हे सगळे बाजूला काढायचे, सगळे संपवायचे. आणि असल्या गोष्टींवरती आमच्या लोकांना लिहायला भयंकर आवडतं. हिंदू सणांवरती लिहितील, भरभरून लिहितील. मध्यंतरी एका वर्तमानपत्रामध्ये 4 ओळी ख्रिश्चनांवरती लिहिल्या होत्या विरोधामध्ये. आग्रलेख मागे घ्यायला लावला आणि माफी मागायला लावली होती पहिल्या पानावरती की आम्ही माफी, संपादकाने माफी मागितली, आम्ही माफी मागत आहोत आणि अग्रलेख मागे घेत आहोत. अशी वेळ नव्हती आली कधी कोणावर. ख्रिश्चनांच्या भावना दुखवतात. आता मी हा कार्यक्रम झाल्यानंतर मी जाणार आहे एका ठिकाणी आपल्या हॉस्पिटलला. परवा दिवशी तिथे आपला एका पोलीस कॉन्स्टेबलला ट्रॅफिकच्या मोटर बाईकवरनं 2 मुलं चालली होती, हेल्मेट घातलं नव्हतं म्हणून थांबवलं. तर दुसऱ्या एका पोराने येऊन, त्याच्या भावाने येऊन त्या पोलिसाला रॉड मारलाय. अजून शुद्धी झालेलं नाहीये. 23 ऑगस्टला झालेली घटना आहे. 2 पोरं कोण होती? मुसलमान. कॉन्स्टेबल कोण आहे आमचा? मराठी. मला कालच कळलं की लीलावतीमध्ये आहे म्हणून. मी आताच भेटायला जाणार आहे त्यांना. तो त्याला नाही, त्याच्या कुटुंबियांना, कारण तो तर शुद्धीत नाहीच आहे. का नाही हिंमत हो त्यांची? सरकारची का नाही हिंमत हो? का नाही देवेंद्र फडणवीस गेले? गृह खाता त्यांच्याकडे आहे ना. पुढचा मंत्री गेला नाही गेला.
आमचा मराठी कॉन्स्टेबल मरतोय ना, फटके मारतोय, मरू देत. उलट असतं तर आमच्या मराठी कॉन्स्टेबलने समजा एखाद्या मुसलमानाच्या जर समजा रॉड मारला असतं तर सगळे धावले असते. मतं पाहिजे, मतं. आम्ही बोललो की मतं, आणि हे सगळे उदार मतवादी. कोणाचा पायपोस होळात नाही, काही चालू आहे. पुढे काय म्हणायला तयार होत नाही. काढून बघा, पर कॉलम सेंटीमीटर काढून बघा, दहीहंडी केवढे आहेत आणि आमच्या कॉन्स्टेबलच्या केवढे आहेत. आमचा पोलीस आहे ना, मराठी पोलीस आहे ना, जाऊ दे, मरू दे. एवढ्या पोलिसातला एक पोलीस मेला, काय फरक पडतो आम्हाला. हे असे लोक, असा विचार करणारे हे लोक. पण इथे हिंमत नाही आज जायची. काहीतरी परदेशातले नियम बघा, त्याचे कायदे कानून बघा. तुम्ही अमेरिकेमध्ये जर समजा, युरोपमध्ये जर समजा एखाद्या पोलिसाला जर कोणी हात जरी लावला, ते रॉड बीड मारणं तर लांबची गोष्ट, धक्काबुक्की करून जर समजा काही समजा एक कानफाडात मारली कोणी पोलिसाच्या, कोर्टात पण प्रकरण जात नाही, सरळ तो माणूस जेलमध्ये आहे. कुठची कायद्याची भीती आमच्याकडे? कुठची कायद्याची भीती नाही, कोणाला काही वाटत नाही. मी त्या दिवशी त्या बलात्कार झाल्यानंतर, मी त्या मुलीवरती झाल्यानंतर मी बोललो, शरीयत सारखा कडवट कठोर कायदा आपल्याकडे आला पाहिजे, तर हे बलात्कार थांबतील आपल्याकडचे देशातले. शरीयत काय, शरिया, शरिया सुरू. राज ठाकरेंना इथे शरिया आणायचा. शरिया त्याच्यासारखा कठोर कायदा आण म्हटलं. आज ती घटना घडल्यानंतर, आज केवढं ते कुठचं ते दिल्लीचं प्रकरण झालं होतं, निर्भया, केवढं चाललं त्या मीडियाने. 4 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिने चालू आहे. एवढं सगळं प्रकरण अख्खं उभं केल्यानंतर देखील, एवढा सगळा गाजावाजा केल्यानंतर देखील देशातले बलात्कार थांबले का? का नाही थांबले? तर भीतीच नाही. कायद्याची म्हणून भीती लागते ना, ती भीतीच नाही. जा कधी सौदी अरेबियामध्ये आणि बलात्कार केल्यावरती काय करतात बघा एकदा. इच्छा राहू देत, कल्पना पण येत नाही मनात. म्हणजे विचार करा कायदा काय असेल. आणि आमच्याकडे काय नाही. आमच्याकडे बलात्कार, अजून बलात्कार होत आहेत, रोजच्या रोज बातम्या येत आहेत. कुठेही प्रकरण थांबलेलं नाही. आणि जोपर्यंत हे कठोर कायदे होत नाही तोपर्यंत हे काही थांबणार नाही. ही सगळी वरवरची फुलपाखरं उडवत आहेत, सगळे राज्यकर्ते आणि राजकारणी सगळे वरवरची फुलपाखरं आहेत. आमच्याकडे ट्रॅफिक कॉन्स्टेबल जे असतात, ते मी एक परवा दिवशी जीएसटी बद्दल बोललो ना तुम्हाला, की जीएसटी म्हणजे काय चालू आहे यांचं, सगळं केंद्र शासित करायचं सगळं. सगळ्या गोष्टी केंद्राकडे घ्यायच्या, तुमच्याकडे काही ठेवायचे नाही. राज्य बिज्य काही नाहीत, शहर बिर काही नाहीत. आम्ही सांगू तसे तुम्ही राहा. पुन्हा वेगळी मोगलाई सुरू झाली. मी मध्यंतरी काही अधिकाऱ्यांना भेटलो, पोलीस अधिकाऱ्यांना. झाले त्याला एक 5-6 वर्ष झाली असते. माझ्याकडे अनेक ट्रॅफिक कॉन्स्टेबल्स वगैरे आले होते. काही जण तक्रारी घेऊन आले होते. आणि तक्रार म्हणजे काय होती, काय काय लाजीरवाणी गोष्ट आहे. आमच्या ट्रॅफिक कॉन्स्टेबलने जर समजा गाडी थांबवली, तर हे आज महाराष्ट्रामध्ये आलेले अनेक अमराठी लोक, त्यांनी स्पेसिफिक सांगितलं मला, त्यातले काही गुजराती होते, इतर कोणी होते. म्हणजे गाडी आम्ही थांबवली, असे समोर येतात, 100 रुपयाची नोट काढतात आणि तोंडावर फेकून मारतात. फाड तुला फाडायची तुझी रिसिट. ही पोलिसांची परिस्थिती. मी काही पोलीस कमिशनरला भेटलो त्यावेळेला.
ट्रॅफिकचे जे इन्चार्ज होते त्यांना भेटलो, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यावेळेला मला स्वतः फणसाळकर होते, विवेक फणसाळकर होते, मी त्यांच्याशी बोललो. मी म्हटलं हो हे सगळे काय जे गाड्यांची सगळे असतात काय नो पार्किंगला लावलं किंवा सिग्नल तोडला वगैरे 100 रुपये 50 रुपये असल्या गोष्टी करण्यापेक्षा म्हटलं मोठी रक्कम ठेवा की सिग्नल तोडला, सिग्नल जर समजा तुम्ही चालू असताना लाल लाईट असताना जर समजा तुम्ही गाडी दिलीत, लावा 5,000 रुपयाची फाईन लावा, 10,000 रुपयाची फाईन लावा. ते एवढी फाईन लावल्याशिवाय त्यांना भीती नाही वाटणार. म्हटलं का नाही करत? त्यावेळेला मी मुख्यमंत्री कोण होते मला असं वाटतं विलासराव होते, वाटतं विलासराव होते का पृथ्वीराज चव्हाण होते, आठवत नाही. त्यांना पण ही गोष्ट सांगितली. चांगली कल्पना, चांगली, बघू त्याच्यावरती काहीतरी करता येईल आपल्याला. मग मी प्रत्यक्षात विचारलं. मग ते फणसाळकरांनी मला सांगितलं, विवेक फणसाळकरांनी. म्हटलं का नाही होतं? ते बोलले जर समजा ह्या ट्रॅफिकचा कायदा जो आहे याच्यामध्ये कोणतीही सुधारणा करायची असेल केंद्रात सांगावं लागतं. म्हणजे इथे तो सिग्नल पाळत नाहीये, इथे कुठेही तो गाडी पार्क करतोय, अख्ख्या शहरांचा बट्ट्याबोळ झाला या सगळ्या गोष्टींमुळे. आणि त्याच्यात जर समजा सुधारणा करायची असेल त्या कायद्यात केंद्रात सांगावं लागतं, केंद्रामध्ये फाईल द्यावी लागते. आणि मला फणसाळकरांनी सांगितलं त्यावेळेला पण आम्ही फाईल देऊन झाली 1 वर्ष, अजूनही कुठच्याही रिप्लाय नाही, कोणताही रिप्लाय नाही आम्हाला. हे असं चालतं राज्य, अशी चालणार शहर. त्या जीएसटीच्या संदर्भात देखील सगळं केंद्रात जाणार आणि नंतर आम्ही काय वरती बघत बसायचं, दे ग्रांट सुटे ग्रांट. आणि आपल्या विकास आराखड्यामध्ये पण ही गोष्ट टाकली होती आपण 2014लाच. या महानगरपालिकेने वसूल करावा जीएसटी, त्याच्यानंतर तो राज्य सरकारला द्यावा, केंद्र सरकारला पण त्यांचा जो काय वाटा असेल तो जाईल. उद्या या महानगरपालिकांमध्ये पैसे नाही आले तर रोजचा कारभार चालणार कसा? कशाने जीवन चालणार? कारण आपल्याकडचे कारभार म्हणजे कशा प्रकारे चालतात तुम्हाला माहिती. बाग एकदा त्या मुंबई एक्सप्रेस हायवे, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे अगदी जेव्हा सुरू झाला त्याला लगेच टोल बसवला. काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात ज्यांच्याकडनं आपण पैसे घेतलेले असतात, राज्य सरकारने घेतलेले असतात, की तो रस्ता झाल्यानंतर जेव्हा त्याच्यावरती टोल समजा लावला तर त्याचं रिपेमेंट करायला लागतं, परत पैसे द्यावे लागतात. त्यांचे पैसे द्यायच्याऐवजी महाराष्ट्रातल्या शिक्षकांचे पगार दिले होते. आता जर समजा तुम्ही पैसे आल्यानंतर जर वाटणार असाल की बाबा ह्याला जायचे पैसे ह्याला देणार असाल, दुसऱ्याला देणार असाल, तर ते चालणार कसं? उद्या जर समजा या शहरांचे पैसे आले आणि दुसरीकडे वापरले गेले तर एवढी वाढलेली शहरं सगळी कशाचा पायपोस कशात राहिलेला नाही. त्या कल्याण डोंबिवलीवर चालू होते फेरीवाल्यांचं प्रकरण. हे फेरीवाले रोजच्या रोज वाढतायत. सगळे तुमचे फुटपाथ अडवून ठेवलेले आहेत, लोकांना चालता येत नाहीये, काही नाही. त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार होत नाहीये. माझा आक्षेप इकडेच आहे, याच गोष्टींसाठी आहे की आज हा जो सगळा जो वर्तमानपत्रांनी आणि सगळं दहीहंडीसाठी म्हणून जेवढं लिहिलं ना तेवढं लिहा ना फेरीवाल्यांबद्दल. लिहा बाकीच्या गोष्टींबद्दल लिहा, ज्या गोष्टी चालू आहेत आता. हे विषय काढणार नाहीत बरोबर. आणि सतत आम्हाला चालले. त्याला काय वाटतं की माझे आमदार निवडून आलेले आहेत म्हणून मी थंड बसेल? मला या असल्या गोष्टीने काहीही फरक पडत नसतो. हे आमदार येवत किंवा नाही येवत, माझी सत्ता मुख्यावर आहे. आहेत निवडणुका म्हणून लढवायच्या, पण ते सगळ्या गोष्टी करत असताना एकदा राज्याची सत्ता हातामध्ये येणं गरजेचं आहे. याच दिवशी महानगरपालिका येऊन नाही होत काय ते, आणि मग राज्य त्याची अडवणूक करणार, प्रत्येक गोष्टीत अडवणूक.
मी आज जरी तुम्हाला या निवडणुकांच्या साठी म्हणून बोलवलेलं असलं, या निवडणुका येतील, लढवा, तुम्ही जोरात लढवा, पण नक्की माझ्या भागामधल्या काय गोष्टींची सुधारणा करायची आहे याचा एक आराखडा हा तुमचा तयार असला पाहिजे. नुसताच आराखडा असा करून चालत नाहीये की आता मग हा प्रभाग काय होणार, त्याच्यावर कोणतं आरक्षण पडणार, आमच्या चिंता त्याच. आणि आरक्षणाच्या दृष्टिकोनात एकमेकांकडे बघत असतात. महिला पडलं तर ही होईल का ती होईल, आणि मग तिचं काही जातीने पडतं. ओबीसी झाला तर मग हा पडेल का तो पडेल, मग तो आत्ताच त्याला बरबाद करायला सुरुवात करा. रात्रभर झोपेमध्ये कसा बरबाद करायचा, काय बाबा त्या विभागामध्ये काय बाबा गटाराचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, फेरीवाल्यांचा प्रश्न आहे, काही नाही, ह्याला कसा बरबाद करायचा, एवढंच. याचा कसा काटा काढतो, येणाऱ्या संभाव्य उमेदवाराचा, त्याच्यापेक्षा ज्या अडचणी लोकांना तिकडे भेडसावत आहेत त्या तिकडे लोकांना, जनतेला जो त्रास आहे ज्या गोष्टींचा, त्यांना जाऊन भेटा. आपण का निवडणुका लढवायच्या आहेत हे एकदा ठरवलं पाहिजे ना. कशासाठी निवडणुका लढवायच्या आहेत? झालात नगरसेवक, झालात आमदार, झालात खासदार, काय करायचं पुढे? 1952 सालापासून आजपर्यंत इतके खासदार झाले, नावं तरी लक्षात आहेत का? या देशाला इतके आमदार आले, कोण माहिती आहे? इतके नगरसेवक झाले, कोणाला पत्ता आहे? पण ज्यांनी उत्तम कामं केलेली आहेत, लोकांना त्यांचं नाव माहिती आहे, ठाऊक असतं, पण त्या गोष्टी कामावरतीच असतात. इथे माईला आठवते तुम्ही, एक नगरसेवक होते पिंटो, कितीदा नगरसेवक झाले ते, मला खूप वेळा झाले. पण लोकांना आजही त्यांचं नाव लक्षात आहे, माहिती आहे. या निवडणुका येतील, या निवडणुकांमध्ये तुम्ही नगरसेवक व्हाल, कोणी अजून कोण व्हाल, पण हे करत असताना लोकांचा विसर पडून देऊ नका. हे आता जे सगळं दहीहंडी प्रकरण वगैरे झालं, खरंच आहे ते, त्याचा वीट यावा अशा गोष्टी काही ज्या घडत होत्या ना, त्या दूर होणं गरजेचं आहे. काय चालू असतं ते, स्पीकर लावलेले असतात, बरं कुठचीही गाडी लावतात, त्याचा काही दहीहंडीशी संबंध काही नाही. त्या वेगळ्याच हंड्या फुटत असतात तिकडच्या स्पीकरवरती. पण ह्या सगळ्या गोष्टींचा लोकांना त्रास आला. ते सगळे पैसे लावणे, त्या नटनट्या नाचवणे, तो सगळा धक्का त्याचा, आणि त्यातनं लोकांना असं वाटायला लागलं, सगळ्यांनाच वाटायला लागलं, नको बाबा ती दहीहंडीच नको. आज ही गोष्ट का वाटते लोकांना, कशासाठी वाटते? याचं कारण असं आहे, त्याला जे घाणेरडं स्वरूप जे येतं, आज राजकारणात देखील अनेक ठिकाणी जे काही घाणेरडं स्वरूप यायला लागलं ना, त्याच्यामुळे लोकांना वीट यायला लागलं. नको ते राजकारणी, नको ती माणसं. हे विनोद जे बाहेर उभे राहतात, घडतात ना, बरोबर आहे, आता 5 वर्षांनी येणार, बरोबर, आता हे इतक्या वर्षांनी येणार, आता आमची गरज संपली, हे कशात नाही येतं. जो निवडणुकीच्या वेळेला जो वाकलेला असतो ना, तो 5 वर्षांनी परत वागतो, तोपर्यंत जो ताट होतो. तेव्हा तो पाय सगळं बघत असतो, तेव्हा ते सगळं असे सगळं लपून घेऊन चाललं असतं. नंतर तो पक्षीच बघायला लागतो, वरतीच असतो सगळा, खाली बघायला तयारच होत नाही. ह्याचा लोकांना वीट येतो, ह्याचा लोकांना त्रास होतो, आणि ते खरंच आहे. तुम्ही आज वेगवेगळ्या पदांवरती असाल, इथे अनेक पदाधिकारी बसलेले असतील. प्रश्न असा आहे ना की या सगळ्या गोष्टी करत असताना असा विचार करायचा की तुम्ही कुठच्याही राजकीय पक्षाचे कोणीही पदाधिकारी नाही आहात, तुम्ही एक सर्वसामान्य जनता म्हणून आहात. तर तुम्ही राजकारणाबद्दल काय विचार कराल, एखाद्या नगरसेवकाबद्दल तुम्ही काय अपेक्षा ठेवाल, एखाद्या आमदाराबद्दल तुम्ही काय अपेक्षा ठेवाल,
तो माझ्या संपर्कात असला पाहिजे, रोज नव्हे परंतु मला तो कधी मला हाक मारली की तरी ओ दिली पाहिजे. कोणीतरी दिसत पण नाहीत अनेकदा लोक. आज आपण अनेकदा म्हणतो की तुम्ही तुमचं मतदानाचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. पार पाडलं पाहिजे झाला हा कायदा म्हणून तुम्ही ठीक आहे, मला विचार म्हणून चांगला आहे. पण ज्यावेळेला मतदान होतं ते मतदान झाल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की बाबा नाही काहीतरी 40% मतदान झालं, म्हणजे 60% लोकांनी मतदान नाही केलं, 48% मतदान झालं, म्हणजे जवळपास 52% लोकांनी मतदान नाही केलं. इतके लोक मतदान का नाही करत? कारण त्यांना असं आपण वाटत असतं मला काही फरकच पडत नाही, हा नगरसेवक निवडून येऊ किंवा न येऊ, इथे माझ्याकडे नगरसेवक असो का नसो, इथे कोणाचा आमदार असो किंवा नसो, माझ्या आयुष्यात काहीच फरक पडत नाहीये. मी का मतदान करू? प्रत्येक वेळेला काही लोकांना काहीतरी अडचणच असली पाहिजे म्हणून तुम्ही धावला पाहिजे अशाला भाग नाहीये. हा एक संपर्काचा महत्वाचा भाग असतो. चांगले तुम्हाला संबंध ठेवता येतात. पूर्वी तर खूप असे होते आमदार होते की ज्यांची त्या मतदारसंघातल्या लोकांची नावं लक्षात असायची, नावाने हाक मारायचे, नावाने भेटायचे. अशी सगळी गोष्ट केलेली आहे. मग आमच्याकडे काय हल्ली सुरू होतं, जरा मला मतदारसंघातल्या लोकांचा जरा डेटा पाठवून दे. डेटा संपर्काला बरे पडतात मोबाईलवरून थोपाड कधी आपण. आज माझा एक ह्याचा डोंबिवलीचा एक नगरसेवक राजन मराठे, आपला राजन मराठे, मी एके दिवशी असाच तिथून जात असताना शाखेत गेलो. असं काहीतरी एवढे गठ्ठा पडला होता. म्हटलं काय रे राजन, म्हटलं कसले गठ्ठा कसला? ते बोलले साहेब ग्रीटिंग कार्ड आहे. माझ्या मतदारसंघामध्ये रोज ज्यांचे वाढदिवस असतात ते सगळे माझ्या लक्षात असतात आणि माझं ग्रीटिंग कार्ड रोज त्याला जातं, प्रत्येकाला जातं. काही कारण नसताना वाढदिवसाची होर्डिंग लावतात नाही. कोण कुठला गंप्या, कोण कुठला असतो, कोण बाळ्या, कोण काय कोणतरी छोटू गॉगल लावलेले. बिग बॉस. आज अनेकांच्या आयुष्यात जेव्हा त्यांचा वाढदिवस असतो त्यांच्या घरच्या पलीकडे कोणाला माहित नसतो. तेव्हा जर समजा तिथल्या एखाद्या नगरसेवकाचं ग्रीटिंग कार्ड जर समजा त्याच्या घरात पोहोचलं त्याला आनंद होणार ना, निश्चित होणार ना. आणि प्रत्येक वेळेला काय त्याच्याकडनं मत पडलं पाहिजे अशातला भाग नाहीये. ही यादी काढायची, आपल्याला मतदान कुठे झालंय बूथ प्रमाणे काढा, त्यालाच वाढदिवसाचं ग्रीटिंग पाठवा, गरज नाहीये. जो आपल्याला मतदान करत नाही तो पण जिवंत असतोच की. पण तुमच्याकडे ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत ना, ज्याच्यातनं ही सगळी अख्खी सिस्टीम उभी राहिली किंवा केली गेली. कशासाठी केली गेली? की तुमची कामं असतील तर नगरसेवक आहेच, पण तिकडे काही तुम्ही कार्यक्रम घेता. अनेक लोक, असं माझं म्हणणं नाही की तुम्ही काही करतच नसाल, तुम्ही करत असाल, अनेक ठिकाणी तुम्ही करताच. पण मला फक्त एवढंच सांगायचं की हे सगळं ठीक आहे. पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायती वगैरे या निवडणुका येत असतात. पण ज्या वेळेला तुम्ही लढायला जाल, ते लढायला जाताना ह्या पहिली गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही देखील एक ह्या ठिकाणचे नागरिक आहात. तुम्ही असाल नगरसेवक झाला असाल, तुम्ही असाल कोणी आमदार झाला असाल, परंतु तुम्ही सर्वप्रथम इथले नागरिक आहात. आणि नागरिक म्हणून तुम्हाला तुमची कर्तव्य बजवायला पाहिजेत. लोक म्हणतात की आमच्या इकडे जर समजा रस्ता चांगला नाहीये, तर तो तुम्हाला पण दिसतो तर रस्ता चांगला नाहीये. मग का नाही चांगला होत रस्ता? का त्याच्यात खड्डे राहतात? आमच्याकडे चालायला आम्हाला फुटपाथ नाहीये, फुटपाथ साफ झाले पाहिजेत. आताच मला कुठेतरी सांगत होतं की त्या डोंबिवलीच्या काहीतरी फेरीवाले आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काहीतरी आपले लोक उपोषणात बसले. हे उपोषण नाही करायचं, आपलं काम नाही ते. त्याचा फालतू भानगडीत नाही पडायचं. एक तर कोणाला कदर नाहीये,
दोनदा तीनदा अण्णा जाता जाता वाचलेत. बरं ते आहे, अण्णांची कपॅसिटी आहे, तुमची नसते. अनेकदा माहिती ना, सनईवाले असतात ना, सनईवाले माहिती ना, सनई असतात, त्यांच्यासमोर बसायचं आणि चिंच घ्यायची. तर सनई वाजवता येत नाही, कारण लाल सुटते ना सगळं आवाज येतात. त्यातल्या उपोषणाच्या बातमी कधी पडू नका. तुम्ही उपोषणात बसला असाल, बाजूला कोणतरी वडापाव खात येईल. आणि उपोषण समजण्यासाठी पण जी काही मानसिकता राज्यामध्ये किंवा राज्य सरकारमध्ये लागते ना, तीही आपल्याकडे नाहीये. फुकटचे दार. मग काल स्टेशनवरती आपले लोक गेले डोंबिवलीच्या, पण काय फाड फाड आवाज काढले, तेव्हा सुधारले. त्यात तिथे ज्या उत्तर प्रदेशच्या का बिहारच्या म्हणजे 2-3 बायका होत्या, काय बोलल्या माहिती का, तुमच्या नाकावर टिचून, ही शहरं म्हणे आमच्यामुळे आहेत, आम्ही आहोत म्हणून ही शहरं जगतायत, आम्ही जर निघून गेलो ना तुम्ही काय कराल, हे विचारण्याची हिंमत त्यांची महाराष्ट्रात होते. आपल्या शहरांमध्ये होते. हे जे सगळं वाढलंय ना प्रकरण आजूबाजूला सगळ्या शहरांमध्ये, हे पहिल्यांदा तुम्हाला सुधारलं पाहिजे. या निवडणुकांना सामोरे जाताय तुम्ही. या आता महानगरपालिका आहेत फेब्रुवारीमध्ये, काय चालू आहे आता मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, अजून पुढे अजून इतर ठिकाणी. त्या सगळ्या बाहेरच्या राज्यांमधून लोक येत आहेत, आणली जात आहेत. त्यांना आधार कार्ड दिली जात आहेत, त्यांना रेशन कार्ड दिली जात आहेत. आणि आमचेच धिकारणे सगळे तहसीलदार मराठी हे ह्यांना देत आहेत, खोटे परवाने देत आहेत. हे तुमच्या डोक्यावर बसणार आहेत. आणि उद्या यांच्या मतांवरती सगळ्या या महानगरपालिका ठरवलं जाणार आहेत. आम्ही काय नाही, मराठी माणूस आम्ही सगळे झोपलेलो. आम्ही अशी काही गोष्ट बोलली की आम्हाला परत वर्तमानपत्रात हे सगळं निवडणुकीचं राजकारण, मराठी माणूस एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मराठी टक्का तर काय चाललंय काय. उद्या हा जर मराठी टक्का कमी झाला, तुमची वर्तमानपत्र तरी कोणी वाचेल का, वाचायला कोणी राहील का. प्रत्येक गोष्ट बोललेली ही सगळं राजकारण 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 कसं बघायचं. का अस्तित्व नावाची काही गोष्ट असते की नाही. आणि आज हे सगळे चौबाजूने घुसतायत. आज ठाणे जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्हा हा भारतामधला एकमेव जिल्हा आहे की ज्याच्यामध्ये जवळपास 7 ते 8 महानगरपालिका आहेत एका जिल्ह्यात. ठाणे महानगरपालिका आहे, नवी मुंबई आहे, तुमची भिवंडी आहे, कल्याण डोंबिवली आहे, वसई विरार आहे, उल्हासनगर आहे, मीरा भाईंदर आहे. या नगरपालिकांच्या महानगरपालिका कशा होतात, लोकसंख्येमुळे होतात. लोकसंख्या जेवढी वाढते तिथे महानगरपालिका होते. मग ही लोकसंख्या कुठून आली, आम्ही वाढवली. सर्वात जास्ती आज जिथे लोकांचे लोंढे येत आहेत असा ठाणे जिल्हा आहे. नंतर मुंबई येतो, मग पुणे येतो. आता सगळीकडेच पसरायला लागले सगळं प्रकरण. आणि हे तुमचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी म्हणून होतंय. हे राज ठाकरे जे बोलते तुम्हाला आज नाही कळणार, आज नाही पटणार लोकांना, हे कालांतराने कळेल. हे जे काल आमचा तो संतोष धुरीचा, कुठे गेला संतोष, हा गेला होता संतोष आमचा, एका इमारतीमध्ये तरी काहीतरी जागा मागितली, मांसाहारी म्हणून देणार नाही म्हणून. तिथेच काय चावलास, मांसाहारी म्हणून सगळेच ना, तो तर शाकाहारी होता.
त्याने काय केलं असं तुला? हे सगळं ठरवून सुरू आहे. मग प्लॉट घ्यायचे, मोठे करायचे, तिथे जैन मंदिर उभं पहिलं करायचं, जैन मंदिर उभं केलं की मग त्याच लोकांना सगळ्यांना फ्लॅट द्यायचे. दुसरा कोणी मागायला आला की जास्तीत जास्त काहीतरी भलताच रेट लावायचा. हे काय चाललंय आपल्याला समजत नाहीये का इथे? आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की या सगळ्या गोष्टींना पाठिंबा देणारे आतून बाहेरून सगळे बरेचसे आमचे मराठीच लोक आम्हीच खच्ची करतोय. आम्हाला त्याच्या म्हणी असायचे ना, कुंपण शेत खाते. ते कुंपण शेत खातेचा अर्थ काय? हेच आपलीच लोक ह्यांना या सांगतायत, आपलीच लोक बसवतायत. या गोष्टींकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. तुम्ही पण त्याच्यात वाहत जाता कामा नये. पैसे लागतात, प्रत्येकाला पैसे लागतात, पण आपल्या जे आपलं अस्तित्व, मराठी माणसाचं जे अस्तित्व या महाराष्ट्रामधलं आहे ते गहाण ठेवून पैसे घेऊ नका. या निवडणुकांना ज्यावेळेला तुम्ही सामोरे जाल त्यावेळेला या सगळ्या गोष्टींकडे तुमचं बारकाईने लक्ष असलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे याच्यात माझ्या महाराष्ट्राचं हित आहे का नाहीये, याच्यात माझ्या मराठी माणसाचं हित आहे का नाहीये हे तपासूनच तुम्हाला पुढे जावं लागेल. तर या सगळ्या निवडणुका लढवा. आणि तुम्हाला वाटत असेल की हे सगळं लोड फक्त मुंबई, ठाणा, पुणे, नाशिक पुरतं आहे. हे महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे. हे पूर्वीसारखं फक्त मुंबई पुरता मर्यादित राहिलेली गोष्ट नाही. हे आपल्या ज्या पूर्वजांनी हा महाराष्ट्र जो उभा केलाय ना, ज्याच्यासाठी म्हणून हा प्रगत महाराष्ट्र, हा प्रगत आहे म्हणून हे इकडे येत आहेत. आणि इकडे येऊन तुम्हाला बाजूला सारून त्यांचं बसतान ते बसवत आहेत. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून तुम्ही त्या निवडणुका लढवू नका. पुढच्या वॉर्डामध्ये कोण येणार आहे, आपला कोण प्रतिस्पर्धी आहे एवढाच विचार करत बसू नका. आपला प्रतिस्पर्धी बाहेर आहे, जो आतमध्ये येतोय. आणि तुमचे हक्क छिनायला म्हणून येते, तुमचं अस्तित्व छिनायला येते. म्हणून तुम्ही सगळेजण जागृत राहावं आणि जागृत राहून या निवडणुकांना तुम्ही सामोरं जावं. एवढंच सगळं फक्त सांगण्यासाठी म्हणून मी तुम्हाला तुमच्या समोर आज इकडे आलो. या सगळ्या निवडणुकांना आता याच्यापुढे तुम्ही सामोरं जाल. मी जसं आता परवा दिवशी ठाण्याला गेलो होतो, तुम्ही परत जाणार आहे ठाण्याला. अशा बऱ्याचशा मुंबई, ठाणा, पुणे, नाशिक मधल्या शाखांना भेटी देणार आहे. तिकडे बैठका घेणार आहे. तिकडे जाऊन बैठका घेणार आहे. कधी येणार आहे हे मी नाही सांगणार. बघू तर आयत्या वेळेला गेल्यावरती कोण असतं तिथे, म्हणजे मला पण कळेल की लोक खरं म्हणतात की खोटं म्हणतायत. किंवा मी शाखेत गेलो होतो पण तिकडे कोणीच नव्हतं. त्याच्यामुळे तुम्हाला मी न सांगता तिथे शाखांमध्ये येणार आहेत, तुमच्या भेटी घेणार आहे. आणि मी इतर सर्वच आपल्या पदाधिकाऱ्यांच्या तिकडे गाठीभेटी घेणार आहे. आणि काय बोलायचे मला सांगायचे सांगेन, मी तुमचंही ऐकून घेईन. त्यावेळेला आपण नक्की भेटू. परंतु तुम्ही आता तुम्ही बाहेरच्या सगळ्या अनेक जिल्ह्यातून आलेला आहात. या सगळ्या निवडणुकांच्या तयारीला लागावं एवढं फक्त आवाहन करण्यासाठी मी आपल्यासमोर आलो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.